जेमतेम मी 10 ते 12 वर्षाचा असेल. आईने मला गल्लीतल्या दुकानातून काही वस्तू आणायला पाठवले. वस्तू ती घेतली आणि दुकानातून बाहेर मी पडणार, तर तेवढ्यात माझ्या पायाजवळ ₹10ची नोट दिसली. असं बघायला गेलं तर ती नोट कोणाची होती, दुकानदाराची होती की कोण बाहेरची होती, हे मला त्यावेळेला काहीच माहीत नव्हतं. 50 वर्षापूर्वी ती ₹10ची जी नोट होती, त्याला भरपूर किंमत होती आणि ते ₹10 मला भरपूर दिवस पुरले होते. ज्या वेळेला मी वयाने मोठा झालो, तेव्हा मला ती अपराधीपणाची भावना माझ्या मनामध्ये निर्माण व्हायला लागली होती. झाले, गाव सोडलं आणि जेव्हा पैसे कमवायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर जेव्हा गावी गेलो, तर पहिले प्रथम मी गेलो असेल तर त्या दुकानात. त्याला ती ₹10ची नोट देऊ केली आणि त्याला सगळी घटना सांगितली. त्याने अक्षरशः नकार दिला. तो म्हणे, "माझी असेल नसेल मला काहीच माहीत नाही." पण मी त्याला सांगितलं, की "बरेच वर्ष झाले, ही माझ्या मनामध्ये ही अपराधाची भावना निर्माण झालेली आहे आणि हे तू थांब 5 मिनिटं." आणि तो 5 मिनिटानंतर जाऊन आला आणि म्हटलं, "काय रे, का बाबा तू एवढं काय?" तर त्याच्याही लक्षात आलं. तो म्हणाला, "अरे, गेल्याच वर्षी मी सुद्धा एकाकडनं ₹1000 घेतले होते, पण मी त्याला परत केले नव्हते. आज तू हे बऱ्याच वर्षानंतर ₹10 परत केले." आणि त्या क्षणी मला देखील जाणवलं, की त्या व्यक्तीचे देखील मला पैसे परत करणं गरजेचं. माझ्या मनामध्ये देखील हीच अपराधीपणाची भावना निर्माण होत होती. त्यावेळी मी लहान होतो, पण आज मी मोठा झालेलो आहे आणि तुला जरी मी दिले नसते, ते काही कळलं नसतं. पण जो वरचा आहे, तो तर बघणारा आहे ना. भावना आपल्या मनामध्ये बऱ्याच वेळा येत असतात. मी दोघांच्या मनामध्ये एवढं मन हलकं झालं होतं, जी अपराधीपणाची जी भावना होती, जी वर्षानुवर्ष मनामध्ये ती दाबून ठेवली होती, ते पूर्ण मोकळं झालं होतं. मी सुरेश शिंपी ठाणे. असेच माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.